तालुक्यातील चिंचडगाव शिवारात आज रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। हबप संगीता अण्णासाहेब पवार वय 50 वर्ष राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे। या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हबप संगीता पवार या चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे राहत होत्या। शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते। त्यांनी हबप संगीता पवार यांना आवाज दिला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराजवळील असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या। यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचडगाव म्हणणे गाव आहे। तिथं रस्त्याच्या कडेला एक कोटा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पत्र्याचा शेड आहे। तिथे एक संगीता पाई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात। ते प्रवचन वगैरे पण करतात। रात्री ते एकट्याच होत्या। कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेले असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे। तर प्रथमदर्शनी असं वाटत आहे। तरी पीएम साठी आम्ही पाठवलेलं आहे। तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे। डॉग स्क्वॉड पण आलेला आहे। त्याच्यानंतर FSL जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकचे टीम पण आलेले आहेत। तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे। आमचं एक तांत्रिक पथक पण आहे। तसंच वैजापूर टीम, स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत। लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो। येथील मंदिरात चोरी वगैरे झाल्याची बाब समोर आली। इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे, पण देवीची जन्नत आहे आणि बाकी दागिने तसेच शाबूत आहेत। तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही, पण तसं काही त्या अंगलने पण आम्ही तपास करत आहोत। काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलने पण करत आहोत। सर्व अंगलने तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचू।